आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। रविराज देशमुखांचं आमदारकीचं तिकीट कापायचं काम मीच केलं असं रवी राणा म्हणालेत। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रविराज देशमुखांसमोरच रवी राणांनी ही कबुली दिली आहे। अमरावतीच्या तिवसा मतदारसंघामध्ये बदल होणार हे निश्चित आणि तो बदल मीच करणार असंही रवी राणा म्हणाले। भाग्य बोलतो ते नेहमी सत्य होत असते। दिवसामध्ये बदल निश्चित आहे आणि ते रवी राणा करणार आहे। दिवसा मतदारसंघाचे आमदार रविराज भाऊच होते, त्यावेळेस त्याची तिकीट कापण्याचं काम सुद्धा निघालं आणि याच्यासाठी घाबरत नाही, खरा बोलणारा माणूस। आणि यानंतर आता एक आणखी महत्त्वाची बातमी समोर येते। दादांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी इतक्याच आक्रमकपणे करणार का असं पुणे युवक काँग्रेसचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांना सवाल करण्यात आलाय। काँग्रेस नेत्यांच्या गाड्या फोडू असा इशारा शेळकेंनी दिला होता आणि शेळकेंच्या याच इशाऱ्यानंतर आता युवक काँग्रेसकडून बॅनरबाजीतनं हा सवाल करण्यात आलाय। मुंबई पुणे एक्सप्रेसवे परिसरामध्ये काँग्रेसकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। आगामी काळामध्ये मावळ तालुक्यातून जर काँग्रेसच्या नेत्यांना जायचं असेल तर त्यांनी सुमित्रा वहिनींची पहिली जाहीर माफी मागितली पाहिजे, अन्यथा गाड्या आणि तोंड एका टायमाला फुटतील।